हॅलो फ्रेंड्स. सो खूप दिवसांनी मी आलेली आहे आणि आपल्याला डायबिटीजवरती इन्फॉर्मेशन जे मी व्हिडिओ बनवणार होती तर तो मी आज बनवते आहे. सो सॉरी फॉर दॅट की मी खूप दिवसांनंतर तुम्हाला भेटते आहे. ॲक्च्युली there was some problem, so I couldn't be able to make some videos. So तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन असा असेल की हे काय आहे, मी प्लेस कुठे आहे, तर दिस इज माय मेडिकल. परी मेडिकल. ओके, सो let's start with some information of diabetes which I am going to give you. सो तुम्ही असे खूप सारे व्हिडिओज बघितले असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीजवरती इन्फॉर्मेशन भेटते. सो मी पण त्या एका पद्धतीने प्रयत्न करू इच्छिते की तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी इम्पॉर्टन्स नक्कीच भेटेल. सो डायबिटीज हे बेसिकली काय आहे, जेव्हा आपल्या ब्लड शुगरमध्ये ग्लुकोजची लेवल हाय होते, जास्त प्रमाणात होते, तर तो एक डायबिटीज आहे. ओके, सो बेसिकली डायबिटीजचे दोन टाईप आहेत, टाईप 1 अँड टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीजमध्ये आपल्याला दॅट इज द कंडिशन इन विच द पॅनक्रियाज प्रोड्युसेस लिटल ऑर नो इन्सुलिन. ओके, मीन्स आपली जी इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे आणि ते हॉर्मोन आपल्याला हेल्प करतं आपलं जे ब्लडमधलं ग्लुकोज आहे ते सेल्समध्ये एंटर करण्यासाठी, आणि सेलमध्ये जेव्हा ते एंटर होते तेव्हाच आपल्याला एनर्जी ग्लुकोजनेच भेटते, तर ती आपल्याला भेटते. सो दॅट इज द वर्क ऑफ दॅट पॅनक्रियाज विच प्रोड्युसेस द इन्सुलिन. ओके, अँड सो डायबिटीज 1मध्ये आपल्याला आयदर पॅनक्रियाज कमी टाईपमध्ये इन्सुलिन बनवतो किंवा बनवतच नाही. तर पॅनक्रियाज हा एक आपला ऑर्गन आहे जो स्टमकच्या साईडला असतो, की जो आपल्याला हेल्प करतो इन्सुलिन प्रोड्यूस होण्यासाठी, राईट. सो दॅट इज द टाईप 1 डायबिटीज. अँड इन द टाईप 2 डायबिटीज दिस इज द क्रॉनिक कंडिशन इन विच देर इज अन अफेक्ट on the way how that hormone is producing the insulin and which is going to be enter in the cell. म्हणजे ते इन्सुलिन प्रोड्यूस करण्यापासूनची ते सेलमध्ये एंटर होण्याची जी प्रोसेस आहे तो वे जेव्हा डिस्टर्ब होतो, दॅट इज द टाईप 2 डायबिटीज. ओके, सो होप यू अंडरस्टँड वॉट आय वॉन्ट टू से. तर बेसिकली टाईप 1 डायबिटीज आहे, याला आपण जुवेनाईल डायबिटीज पण बोलू शकतो, और वी कॅन से इन्सुलिन बेस्ड डायबिटीज. ओके, आणि टाईप 2 डायबिटीज जो आहे तो पॅनक्रियाज जे इन्सुलिन प्रोड्यूस करतात, तर त्याच्यामध्ये आयदर ते इन्सुलिन प्रोड्यूस करतच नाही आणि ती जी प्रोसेस आहे इन्सुलिन जे बनवत आहेत पॅनक्रियाज आणि दॅट ग्लुकोज इज गोइंग टू बी ट्रान्सफर्ड इन टू द सेल, ती प्रोसेस जेव्हा डिस्टर्ब होते तो अल्टिमेटली फटीग येणं किंवा म्हणजे लॉस वेट होणं, किंवा आपल्या बॉडीमध्ये जर ग्लुकोजच नाही आहे तर ऑब्वियसली आपल्याला असं थकल्यासारखं वाटणं, किंवा मग अजून याचे सिम्टम्स जे आहेत की सारखी तहान लागणं, मोस्ट ऑफ द टाईम फ्रिक्वेंटली यू आर गोईंग फॉर द युरिनेशन्स, देन टायर्डनेस फिलिंग आहे, देन अचानक तुम्हाला असं वाटतं की खूप सारं खाऊ. ओके, तर हे सगळे त्याचे सिम्टम्स आहेत. ओके, सो आणि डायबिटीज हा जो होतो तो बेसिकली जेनेटिक रिझन्स पण असू शकतात. म्हणजे असं नाही आहे की तो मोठ्यांनाच होईल किंवा छोट्यांनाच होईल. डायबिटीज 2 हा जो आहे तो मोस्ट ऑफ द अडल्टमध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणजे लहान मुलांमध्ये पण डायबिटीज आजकाल बघायला मिळतो तुम्हाला. सो दिस इज मे बी जेनेटल पण असू शकतो, असं काय नाही आहे. ओके, सो बेसिकली फिट राहण्यासाठी डायबिटीजमध्ये तुम्ही जस्ट म्हणा
Okay, so I was talking about the symptoms of diabetes. तर सारखे तहान लागणे, युरिनेशन, कंटाळ आल्यासारखं लाईक फटिगनेस फील होणं, देन भूक लागणे, देन वेट कमी होणं, खूप खाणं. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ डायबिटीज. सो तुम्ही डायबिटीज कसं कमी करू शकता? लाईक रेग्युलर एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. मीन्स डायबिटीजसाठीच नाही बट फॉर अदर थिंग्स ऑल्सो एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन गिलोय ज्यूस एक असतं ते पण तुम्ही पिऊ शकता. देन लौकी ज्यूस असतं ते पण यू कॅन ट्राय. देन जांभून जे असतात आपण त्याला मराठीत जांभूळ बोलतो. आय ऑलवेज म्हणजे मी ट्राय करते की मी जेव्हा पण येईल तेव्हा मराठीतच बोलेल. बिकॉज यू नो आपल्या महाराष्ट्रात मराठी बोलण्याचं प्रमाण फार कमी होत चाललं आहे. आणि जे पण दुसऱ्या राज्यातले लोक येतात वी आर स्पीकिंग हिंदी विथ दॅम. लाईक आपण मराठीत बोललं पाहिजे. ओके, तर भोपळ्याचं ज्यूस जे असतं, लौकी असतं ते पण तुम्ही ट्राय करू शकता. देन विनेगार जे असतं ना मॉर्निंगमध्ये पण ते तुम्ही पिऊ शकता. अर्ली मॉर्निंगमध्ये तुम्ही विनेगार थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्याने पण तुमची डायबिटीज लेवल मोस्ट ऑफ द कंट्रोलमध्ये होते. देन मेथीचे जे दाणे असतात ते पण तुम्ही खाऊ शकता डेली. सो 2 जरी खाल्ले तुम्ही तरी बस होतील. म्हणजे हे पण जरी तुम्ही केलं आणि एक्सरसाइज जरी केली तर इट इज नॉट दॅट मच बिग चॅलेंज की तुम्ही डायबिटीज कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. तर तुमचा डायबिटीज लवकरच कंट्रोलमध्ये येऊ शकतो ह्या गोष्टीने. बाकी अजून कोणाला कसलीही काही क्वेरी असतील रिलेटेड टू एनिथिंग यू कॅन टेल मी. यू कॅन पुट इन द कमेंट फॉर एनी हेल्प. ओके, थँक्यू, बाय बाय. परत भेटू आपण अशाच वेगळ्या कुठल्या व्हिडिओजमध्ये. बिकॉज ॲक्च्युली आय एम नॉट गेटिंग द टाईम फॉर these videos and all, but for you only I am trying to create and getting some times for these things. Thank you, bye bye.